हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत की प्रिन्सेस कट म्हणजेच रेडीमेड तयार गळ्यांमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जर असेल तर मग त्याची कटिंग कशी करायची असते. बऱ्याच वेळा प्रश्न पडत असतात की रेडीमेड तयार गळ्यांची ब्लाऊजमध्ये प्रिन्सेस कटचं पूर्ण छाप दिलेला असतो, त्यामुळे मग ते जर तिथे कमी माप टाकायचं असेल, छोटा माप असेल तर कसं कटिंग करायचं आहे, शिवाय गळा रुंदी किंवा शोल्डर हे सुद्धा कसं कमी करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगून देणार. तर चला फ्रेंड्स, बघूया आपण की प्रिन्सेस कटचा आपल्याला कशी करायची आहे कटिंग. तर चला. तर बघा फ्रेंड्स, इथे मी हा जो प्रिन्सेस कटचा पुढील भाग आहे आपला तो मी इथे ठेवून घेतलेला आहे. तसंच पाठीमागील भाग सुद्धा आपला कटिंग झालेला आहे. मी पाठीमागील भागाची सुद्धा सेपरेट व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे हा अगोदर. तर जो आपण पहिला बनवलेला आहे पाठीमागील भाग तो आपण इथे सुरुवातीला घ्यायचा आहे. पहिलं जे माप आहे ते व्यवस्थित तिथे ठेवून घ्यायचं. म्हणजे काय होणार आहे, आता प्रिन्सेस कटला काय होतं, फक्त 1 इंच बघा इथे खालच्या बाजूला बरोबर आलेला आहे हा माप. ठीक आहे, म्हणजे आहे तसं ठेवून घेते, म्हणजे काय होणार ते उंचीला वगैरे आपल्याला हेल्प होणार आहे. ठीक आहे, बघा जसं आहे तसं मी ठेवून घेणार आहे. पण आपल्याला इथे वरती धरावं लागणार का, कारण की हा जो मला गळा आहे तो पूर्ण पाहिजे आहे. ठीक आहे, तर इथे पहिला आपण याचा मध्य काढून घेऊया. बघा 8 इंच आहे, तर 4चा मध्य येणार. आणि इथे खूप जास्त डीप मध्ये जायची गरज नाहीये. ठीक आहे, बघा बरोबर मध्ये आला. त्यानंतर 3 इंच इकडे बरोबर आहे आणि अडीचची म्हणजे 5.5. ठीक आहे, आणि इकडून सुद्धा 5.5. जी आहे ती 14.5. इकडे पण सरळ लाईन मारून घेऊया. ठीक आहे, सरळ लाईन मारून घेतला. त्यानंतर पुढचा जो गळा आहे तो 6.5 आहे आणि हा पण तेवढाच आहे. ठीक आहे, बरोबर आहे. त्यानंतर उंची जी आहे ती 14.5 आहे. ठीक आहे, इथे थोडं खालचे काठ येत नाहीयेत, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला वरचा गळा आहे तसाच पाहिजे, त्यामुळे ते मी आहे तसंच ठेवते. ठीक आहे, आणि ह्यावरती इथे मार्क करते. जेवढी आपली उंची आहे तेवढा मी मार्क केला. ठीक आहे, आता आपल्याला इथे बघा हे जे एक्स्ट्राच आहे ते आपल्याला तिथे पाहिजे नाही, त्यामुळे आपण बरोबर इथे तिरकस लाईन मारून घ्यायच्या. जसं आपण मागच्या भागाला केलं तसंच इथे पण करायचं. इथे टिप मारून घ्यायचं. हा कपडा आपल्याला कटिंग करून टाकायचा किंवा डायरेक्ट सुद्धा तुम्ही करू शकता. पण आपण स्टिचिंग करून जर केलं ना तर मग तिथे काय होणार, तिथे व्यवस्थित तिथे शोल्डर कमी बनतं, त्यामुळे ते आपण करत असतो. ठीक आहे, तर बघा इथे व्यवस्थित मी ठेवून घेणार आहे आणि व्यवस्थित मी आता इथे बरोबर खालच्या बाजूने मी आता इथे लाईन मारून घेणार आहे. आणि तर बघा इथे टिप मारून घेतली. तर आपलं जे शोल्डर आहे ते इथे रेडी झालेला आहे. त्याचा जो आपला भाग आहे तो आपल्याला इथे आता करायचा आहे, बरोबर. तर मग आता काय करायचं इथे, तर बघा इथे आपण पूर्ण उंची टाकून घेतो आणि प्रिन्स कट मध्ये आपण पुढची उंची जास्त घेत असतो रे. तर मग आता इथे 14.5 आहे आपली, तर त्यामध्ये प्लस करत असतो आपण प्रिन्सेस मध्ये उंची. तर बघा इथे प्लस करून घेतली. अजून आपण फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लास मध्ये प्रिन्सेस कट अजून शिकलेलो नाही, पण मी इथे फक्त तुम्हाला दाखवत आहे की जेणेकरून तुम्हाला कटिंगला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. ठीक आहे, तर बघा इथे जास्त टाकून घेतली मी. प्रिन्सेस कटला आपण जास्त टाकतो पुढच्या साईडला, तर ती टाकून घेतली. त्यानंतर आता इथे बघा इथे ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे, तर मग काय करायचंय प्रिन्सेस कट साठी, आता आपला हा जो गळा आहे तो 6.5चा असणार आहे. तर मी जेवढा आहे तेवढा घेतला इथे बघा. ठीक आहे, 6.5चा म्हणजे 6चाच आहे, पण आपण अर्धा इंच इथे जास्त घेतो रे. तर मग मी काय करणार आहे, इथून बरोबर जसं आपला गळा आहे तसं मी कटिंग करणार आहे. ठीक आहे,
प्रिन्सेस कट. आता प्रिन्सेस कटला आपण पहिले उभ्या टक्स टाकून घेणार. तर बघा फ्रेंड्स, इथे आपण प्रिन्स कटचा सगळा भाग इथे टाकून घेणार आहोत. तर इथे पेपर कटिंग आहे माझ्याकडे. तर पेपर कटिंग जसं आहे तसं आपण काय करणार आहोत, आता इथे जसं आपलं प्रिन्सेस कट असतं तिथे बरोबर मी तिथे सेप घेणार आहे आणि आपलं जसं प्रिन्सेस कटचा आकार असतो तसा इथे मी तो टाकून घेणार आहे बघा. ठीक आहे. इथे खूप जास्त महत्त्वाचं की तो जर तुम्हाला डायरेक्ट माप टाकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि जर तुम्हाला तुमच्याकडे असं कटिंग असेल अवेलेबल तर तुम्ही असं कटिंगसुद्धा तिथे टाकून ते आकार हा देऊ शकता. ठीक आहे. डायरेक्ट जरी केलं तरी चालतं. बघा इथे मी डायरेक्ट दाखवत आहे आणि थोडंसं पेपर कटिंगचं मी आधार पण घेत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर डायरेक्ट माप टाकायचं असेल तरी इथे फायदा होणार आहे आणि नाही टाकायचं तुम्हाला डायरेक्ट माप तरीसुद्धा तुम्ही इथे असं डायरेक्ट कटिंगसुद्धा इथे तुम्ही करू शकतात. तर बघा मी इथे व्यवस्थित आकार करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मी तिथे ते दोन्ही फोल्ड करून घेतला. बघा आता इथे जो पुढचा गळा होता तिथे थोडंसं 1.5 इंच एक्स्ट्रा तर पुढच्या गळ्यासाठी 1.5 इंच आपण जास्त धरायचं आहे, कारण की ते स्टिचिंगमध्ये जाणार आहे. त्यामुळे तिथे मी 1.5 इंच कपडा हा जास्त धरला फ्रेंड्स. आणि त्यानंतर आपण पूर्ण स्टिचिंग करायची आहे. ठीक आहे. तर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की देईल फ्रेंड्स, की प्रिन्सेस कटचा स्टिचिंग कशी करायची असते. ठीक आहे. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल इथे ह्या व्हिडिओमध्ये की प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तुम्ही रेडीमेड तयार गळ्यांचे ब्लाऊजमध्ये गळारुंदी कशी टाकायची किंवा तुम्ही प्रिन्सेस कटची कटिंग ही कशी करायची आहे. ठीक आहे. तर मी इथे स्टेप बाय स्टेप आणि अगदी सावकाश आणि हळूवारपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत नमस्कार.